आळंदीहून निघालेली माऊलींची वारी पुण्याच्या वेशीवर येताच घडला एक अत्यंत धक्कादायक चमत्कार. माऊलींनी पुण्यात पाऊल ठेवताच माऊलींचा रथ जागचा हालेना. लाखो वारकऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला तो अद्भुत प्रसंग. 8 जुलै रोजी माऊलींच्या पालखीच प्रस्थान झालं होतं आणि त्या रात्री माऊलींचा मुक्काम आळंदीत होता. त्यानंतर 9 जुलैच्या सकाळी ठीक 6 वाजता माऊलींची पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. आळंदीची वेस उलांडली. संपूर्ण आळंदी गाव मागे पाडलं. हवेवरून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक बाजूला केली होती. निसर्गाची कृपा म्हणावी की काय, पावसानेही काही काळ विश्रांती घेतली होती. इंद्रायणी नदी शांतपणे वाहत होती आणि हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊलींचा भव्य पालखी रथ पुढे सरकत होता. मात्र पुण्याच्या हद्दीत प्रवेश करताच अचानक एक अनपेक्षित घटना घडली. मानाच्या बैलांनी रथ ओढण्याचा प्रयत्न केला, पण रथ जागेवरच थांबला. कितीही प्रयत्न झाले तरी तो 1 इंचही पुढे सरकेना. वारीच्या इतिहासात असा प्रसंग क्वचितच पाहायला मिळाल्याने उपस्थित वारकरी आणि नागरिक आश्चर्यचकित झाले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले. अनेकांनी याला श्रद्धेचा विषय मानला, तर काहींनी यामागे वेगवेगळी कारणं सांगितली. तेवढ्यात सुमारे 30 वर्षांपासून वारी करणारे एक ज्येष्ठ वारकरी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थिती बारकाईनं पाहिली आणि रथ थांबण्यामागचे कारण उपस्थितांना समजावून सांगितले. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर अनेक वारकरीही आश्चर्यचकित झाले आणि या घटनेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली. नेमके रथ का थांबला होता? पुण्याच्या वेशीवर असे काय घडले की रथ पुढे सरकू शकला नाही? त्या अनुभवी वारकऱ्यांनी कोणते कारण सांगितले आणि या घटनेमागचे वास्तव काय आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. 8 जुलै 2026 रोजी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान मोठ्या भक्तिभावाने झाले. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या आषाढी वारी दरम्यान अनेक भावनिक आणि चर्चेचे विषय ठरलेल्या घटना घडल्या. त्यापैकी पुण्याच्या हद्दीत रथ काही काळ थांबल्याची ही घटना विशेष चर्चेत आली. पालखी प्रस्थानाच्या 2 दिवस आधी म्हणजे 6 आणि 7 जुलै रोजी आळंदी परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत होती. अनेक घाट आणि काही मार्ग पाण्याखाली गेले होते. त्यामुळे यंदाचा पालखी सोहळा नियोजनाप्रमाणे पार पडेल का अशी चिंता वारकरी आणि प्रशासन या दोघांनाही लागली होती. मात्र 8 जुलैच्या सकाळी वातावरणात अचानक मोठा बदल दिसून आला. पावसाने विश्रांती घेतली. नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होऊ लागली आणि पालखी मार्गावरील अडथळे दूर झाले. अनेक वारकऱ्यांनी याकडे श्रद्धेच्या नजरेने पाहत माऊलींनीच वाट मोकळी करून दिली अशी भावना व्यक्त केली. तर हवामानातील बदलामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचेही अनेकांचे मत होते. याच शांत वातावरणात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान मोठ्या भक्तिभावाने पार पडले. हजारो वारकरी ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या दुमदुमणाऱ्या वातावरणात पुढे निघाले. माऊलींच्या मानाच्या बैलांना सुंदर सजवण्यात आले होते. त्यांची शिंगे आकर्षक रंगांनी रंगवण्यात आली होती, तर रथ सोन्या चांदीच्या नक्षीकामाने उजळून निघाला होता. वारकऱ्यांनी आपले तंबू गुंडाळले आणि पंढरीच्या दिशेने भक्तिभावाने प्रवास सुरू केला. परंतु खरी चर्चा रंगली ती दुसऱ्याच दिवशी. 9 जुलै रोजी पालखी पुण्याच्या हद्दीत पोहोचल्यानंतर अचानक रथ काही काळ थांबला. मानाच्या बैलांनी प्रयत्न करूनही रथ पुढे सरकेना. या घटनेने उपस्थितांमध्ये आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मग हा रथ नेमका का थांबला? यामागे तांत्रिक कारण होते की श्रद्धेशी जोडलेली एखादी वेगळी घटना? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या दिवसातील संपूर्ण घटनाक्रम समजून घ्यावा लागेल. आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटात अशी एक घटना घडली ज्याची चर्चा पुढे पुण्याच्या वेशीवर घडलेल्या प्रसंगाशी जोडली जाऊ लागली. 8 जुलैच्या रात्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मंदिरातून प्रस्थान करण्याच्या तयारीत असताना उपस्थित भाविकांचे लक्ष अचानक मंदिराच्या सुवर्ण कळसाकडे गेले. अनेक भाविकांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी परिसरात वाऱ्याचा विशेष वेग नव्हता, तरीही मंदिराचा कळस हलल्यासारखा भास झाला. हा क्षण पाहताच उपस्थित वारकऱ्यांनी माऊलींचा आशीर्वाद म्हणून जयघोष केला.
अनेकांनी ही घटना शुभ संकेत मानली, तर काहींनी ती नैसर्गिक कारणांमुळे घडलेली असू शकते असेही मत व्यक्त केले. वारीच्या परंपरेत मंदिराच्या कळसाशी संबंधित अशा अनेक श्रद्धा आणि कथा सांगितल्या जातात. त्यामुळे हा प्रसंगही भाविकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. मात्र दुसऱ्याच दिवशी घडलेली घटना सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. 9 जुलैच्या पहाटे संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. ज्ञानोबा तुकारामच्या अखंड गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या वातावरणात वारी पुढे सरकत होती. सर्व काही सुरळीत सुरू असल्याचेच चित्र दिसत होते. पण पुण्याच्या वेशीवर पोहोचताच अचानक रथ काही काळ थांबला. मानाच्या बैलांनी प्रयत्न करूनही रथ पुढे सरकला नाही. या अनपेक्षित घटनेमुळे उपस्थित वारकरी, नागरिक आणि प्रशासनातील अधिकारीही क्षणभर चक्रावून गेले. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले आणि विविध चर्चा सुरू झाल्या. आता प्रश्न एकच होता, रथ नेमका का थांबला? यामागे नेमके कारण काय होते? श्रद्धा, योगायोग की काही तांत्रिक अडचण? पुढे नेमके काय घडले ते पाहूया. 9 जुलैच्या सकाळी नेमके 6 वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आळंदीची वेस ओलांडली आणि पुण्याकडे प्रस्थान केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी नियोजित वेळापत्रकानुसार मार्गस्थ झाली होती. हजारो वारकरी ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात, टाळ मृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले होते. वारकऱ्यांचा प्रचंड जनसमुदाय लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी संपूर्ण मार्गावर विशेष नियोजन केले होते. अनेक ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली होती, जेणेकरून पालखी सोहळ्याला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. हवामान विभागानेही मुसळधार पावसाचा जोर कमी झाल्याची माहिती दिली होती. आकाश ढगाळ असले तरी वातावरण शांत होते आणि प्रवास सुरळीत सुरू होता. मात्र या शांततेतही काही जणांना वातावरणात एक वेगळी गंभीरता जाणवत होती. अर्थात ही अनेकांच्या वैयक्तिक भावना आणि निरीक्षणांचा भाग होता. पुढील काही तासात घडणाऱ्या घटनेची कल्पना त्यावेळी कोणालाच नव्हती. दरवर्षी मैलोनमैल चालणारे वारकरी उत्साहाने पुढे जात असतात. यंदाही त्यांचा उत्साह तसाच होता. मानाचे बैलही सजवलेल्या रथाला ओढत नियमित गतीने पुढे सरकत होते. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे चित्र दिसत होते. आळंदी मागे पडत होती आणि पुणे शहराची हद्द जवळ येत होती. पण पुढे काही वेळातच घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण पालखी सोहळ्याची चर्चा राज्यभर होणार होती. पुण्याच्या वेशीवर नेमके असे काय घडले की भव्य रथ काही काळ थांबला? या प्रश्नाचे उत्तर पुढील घटनाक्रमात दडलेले होते. जसजशी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्याच्या वेशीजवळ पोहोचत होती, तसतशी उत्सुकता शिगेला पोहोचत होती. हजारो वारकरी हरिनामाच्या गजरात पुढे चालत होते. सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे चित्र होते. मात्र पुण्याच्या हद्दीत प्रवेश करताच एक अनपेक्षित घटना घडली. काही क्षणांसाठी माऊलींचा रथ पुढे सरकला नाही. रथासोबत असलेल्या मानाच्या बैलांनीही पुढे जाण्यास विलंब केला. त्यामुळे उपस्थित वारकरी, नागरिक आणि अधिकारी क्षणभर आश्चर्यचकित झाले. रथाच्या चाकांची, मार्गाची आणि इतर बाबींची तातडीने पाहणी करण्यात आली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा प्रसंग घडल्याने त्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. काहींनी याला श्रद्धेचा विषय मानला, तर काहींनी यामागे नैसर्गिक किंवा व्यवस्थापनाशी संबंधित कारण असू शकते असे मत व्यक्त केले. अखेरीस काही वेळानंतर परिस्थिती सुरळीत झाली आणि पालखीचा प्रवास पुन्हा सुरू झाला. मात्र हा काही क्षणांचा प्रसंग यंदाच्या वारीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. या अनपेक्षित प्रसंगामुळे काही क्षणांसाठी संपूर्ण पालखी सोहळ्यात उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. रथ पुढे सरकत नसल्याने प्रशासनाने तातडीने पाहणी सुरू केली, तर उपस्थित वारकरी शांतपणे नामस्मरण करत राहिले. याच वेळी अनेक वर्षांचा अनुभव असलेले काही ज्येष्ठ वारकरी रथाजवळ आले. त्यांनी प्रथम माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मानाच्या बैलांचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांच्या अनुभवानुसार रथ थांबण्यामागे कोणतेही अलौकिक कारण नसून बैल काही काळ अस्वस्थ झाले असावेत. गेल्या 2 दिवसातील मुसळधार पाऊस, मोठी गर्दी, ढोल ताशांचा आवाज आणि आजूबाजूची गडबड यामुळे बैल दचकले असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी काही क्षण पुढे जाणे थांबवले होते. यानंतर वारकरी, रथसेवक आणि प्रशासनाने शांततेने परिस्थिती हाताळली.
काही काळ आवाज कमी करण्यात आला, बैलांना पाणी पाजण्यात आले आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वातावरण निवळताच बैल पुन्हा स्थिर झाले आणि काही मिनिटातच त्यांनी रथ पूर्ववत पुढे ओढण्यास सुरुवात केली. रथ पुन्हा मार्गस्थ होताच ज्ञानोबा माऊली, तुकाराम या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात पालखीचे स्वागत केले. अशा प्रकारे सर्वांच्या संयम आणि समन्वयामुळे हा प्रसंग सुरळीतपणे पार पडला आणि पालखीचा प्रवास पुढे सुरू राहिला. प्रेक्षकांनो, या संपूर्ण घटनेकडे तुम्ही कसे पाहता? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माऊलींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये राम कृष्ण हरी लिहायला विसरू नका. धन्यवाद.